तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत इंडंटेशन इन पायथन. ओके, इंडंटेशन हे खूप महत्त्वाचं असतं पायथनमध्ये. ओके, तर इंडंटेशन इन पायथन इज यूज टू डिफाईन द स्ट्रक्चर अँड हायरार्की ऑफ द कोड. ओके, त्यानंतर इंडंटेशन इन पायथन. इंडंटेशन मीन्स स्पेस ॲट द बिगिनिंग ऑफ ए लाईन. ओके, पायथन यूज इंडंटेशन टू डिफाईन कोड ब्लॉक्स. आपण बघणारच आहोत काय आहेत. मी पहिले हे एकदा एक्सप्लेन करून झाल्यानंतर मी तुम्हाला प्रॅक्टिकली पण दाखवणार आहे कसं असतं. ओके, इंडंटेशन इज मॅन्डेटरी इन पायथन, म्हणजे इम्पॉर्टंट आहे. इंडंटेशन आपण बरोबर केलं नाही किंवा कोड बरोबर राईट केला नाही तर आपल्याला एरर येऊ शकता, आणि ते कशा प्रकारचे एरर असतात तेही मी तुम्हाला आज दाखवतो. ओके, why indentation is important. Python does not use curly braces like other language. ओके, त्यामुळेच आपण इंडंटेशन पायथनमध्ये इम्पॉर्टंट असतं, कारण की अदर लँग्वेजेसमध्ये कर्ली ब्रेसेस वापरतात, त्यामुळे त्याचं इंडंटेशन प्रॉपर असतं आणि कोड एक्झिक्यूट लाईन टू लाईन होतो. ओके, तर इंडंटेशन टेल्स पायथन विच कोड बिलॉंग्स टुगेदर, विच कोड रन इनसाइड अ ब्लॉक. ओके, म्हणजे इंडंटेशन कायसाठी असतं की कोणता कोड कोणत्या ब्लॉकमध्ये रन होतोय हे दाखवता. ओके, चला नेक्स्ट आपण प्रॅक्टिकली घेऊन जाणार आहोत तुम्हाला व्ही एस कोडवरती. ओके, व्ही एस कोड कसं ओपन करायचं, राईट क्लिक. ओके, ओपन विथ कोड. ज्या पण आपण फोल्डरमध्ये आपण कोड लिहिणार आहोत ते फोल्डर तिथे ओपन होईल. ओके, तर आता आपल्याला एक नवीन फाईल तयार करायची आहे. ओके, आपला पहिला व्हिडिओ पाहिला नसेल, पहिला व्हिडिओ जाऊन पहिले पहा, त्यानंतर या व्हिडिओमध्ये मूव्ह व्हा. ओके, आपल्याला पहिले फाईल क्रिएट करायची. ओके, तिथे या न्यू फाईलच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला जेही पण नाव द्यायचं असेल त्या फाईलला आपण देऊ शकतो. ओके, मी सेकंड देतो. सेकंड, त्याचं एक्सटेन्शन आहे IPYNB. ओके, हे त्याचं एक्सटेन्शन आहे. त्यानंतर हे जे प्लस आयकॉन दिसते कोड, ॲड कोड सेल, यावर क्लिक करायचं आहे. हे एक आपल्याला एक सेल देईन कोड राईट करण्यासाठी. ओके, तर फर्स्ट आपण एज. ओके, एज इज इक्वल्स टू 32. हे विसरून जा मी काय लिहितोय, एज म्हणजे काय हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. बट त्याआधी मी तुम्हाला इंडंटेशन का सांगतोय की तुम्ही जर का आत्ता इथं शिकलास तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नाही का प्रॉब्लेम नाही येणार किंवा एरर नाही येणार. म्हणून मी तुम्हाला आत्तापासूनच एरर कसं रिड्यूस करायचा हे मी तुम्हाला यात शिकवणार आहे. ओके, इंडंटेशनचा पार्ट झाल्यानंतर मी तुम्हाला व्हेरिएबल कसं डिक्लेअर करायचं हे पण सांगणार आहे. ओके ओके, तर इफ एज ग्रेटर दॅन 30. ओके, हे इफ काय किंवा हे ग्रेटर दॅन काय, हे 30 काय, हे सगळं आत्ताच्या मोमेंटला सगळं विसरून जा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी हे सगळं सांगणार आहे. पण नेक्स्ट व्हिडिओचा प्रॉब्लेम नेक्स्ट व्हिडिओमध्ये येऊ नये, हा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणार आहोत, हे आपल्या माइंडमध्ये नक्की ठेवा. ओके ओके, तर अदर लँग्वेजेसमध्ये आपण इथे कर्ली ब्रेसेस देतो. ओके, ही कंडिशन आहे, लक्षात ठेवा, ही कंडिशन आहे. आपण कंडिशनल स्टेटमेंट पण पाहणार आहोत. ही कंडिशन आहे. ओके, आणि अदर लँग्वेजेसमध्ये आपण कर्ली ब्रेसेस देतो, बट इथे कर्ली ब्रेसेस न देता आपण कोलन देतो. ओके, कोलन देतो आणि इंटरप्रेस केल्यानंतर हा आपल्याला सम स्पेसेस सोडतो आणि त्यानंतर आपण प्रिंट एज करतो. ओके, प्रिंट एज केल्यानंतर आपण याला रन केल्यानंतर हा असा आपल्याला काहीतरी इन्व्हायरमेंट येईल, VNV Python 3.12. ओके, यावर आपण इंटरप्रेस करायचं आहे. आपल्याला कर्नल रन होईल, जिथे आपला कोड रन होईल. ओके ओके, 32 येते. ओके ओके, आपण व्हेरिएबल डिक्लेअर केला, एज इज इक्वल टू 32. एज ग्रेटर दॅन 30 केलं. ओके, आणि प्रिंट एज केलं. ओके, तर ग्रेटर दॅन 30 असेल तरच प्रिंट होईल. ओके ओके, बट आता ही प्रिंट होईल 32. बट आपण जेव्हा इथला स्पेस काढून टाकू, हे बघा इथे एरर आलेला आहे. ओके, एरर काय येईल बघा, एक्सपेक्टेड अँड इंडेंट ब्लॉक इफ
आफ्टर इफ स्टेटमेंट ऑन लाईन 3. ओके, हे बघा, पहिली लाईन, दुसरी लाईन आणि तिसरी, ह्या लाईनवर एरर आलाय. ओके, काय एरर एक्सपेक्टेड अँड इंडंट. ओके, आणि नेक्स्ट जेव्हा आपण याला टॅप करू, एरर इथून जाईल. ओके, कोड परत एक्झिक्यूट होईल. ओके, आणि आपण परत एज केलं. ओके, समजा आपण परत प्रिंट एज केलं. ओके, तर आपल्याला 32 आन्सर भेटेल. ओके, ओके, समजले. त्यासाठी आपण इंडंटेशन वापरतो. ओके, द पायथन डज नॉट यूज कर्ली ब्रेसेस लाईक अदर लँग्वेजेस. त्या ठिकाणी आपण वापरतो कोलन नेक्स्ट लाईनला येण्यासाठी. ओके, ते त्याला सोडतो. फर्स्ट थोडं स्पेस सोडल्यानंतर कोड लिहायला राईट करतो, की त्यानं आपल्याला काय कळतं की कोणता कोड कोणत्या ब्लॉकचा एक्झिक्यूट होतोय. ओके, तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काही कळालं नसेल इंडंटेशन म्हणजे काय, तर मला कमेंटमध्ये क्वेश्चन विचारा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके.